मित्रांनो, 7 वर्ष वयाच्या ईशांक सिंग या लहान मुलाने पाल्कची सामुद्रधुनी आता पाल्कची सामुद्रधुनी ही श्रीलंका आणि भारताच्या दरम्यान आहे. ही पाल्कची सामुद्रधुनी त्याने 30 एप्रिल 2026 रोजी पोहून पार केली. ही पाल्कची सामुद्रधुनी 29 किलोमीटर आहे. श्रीलंकेतील तलाई मन्नार येथून त्याने पोहण्यास सुरुवात केली आणि तो तामिळनाडूतील धनुषकोडी येथे जाऊन थांबला. या 29 किलोमीटर पोहण्याला या 7 वर्षाच्या बालकाला 9 तास 50 मिनिटे इतका कालावधी लागला. विचार करा मित्रांनो, जिथं मोठी मोठी माणसं एखादं स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी जातात, किती अंतर पार करतात, किती वेळ पोहतात आणि बाहेर येतात, आणि हा 7 वर्ष वयाचा मुलगा समुद्रामध्ये पोहतोय आणि देशाचं नाव रोशन करत आहे. हा मुलगा ईशांक सिंग हा झारखंड राज्यातील रांची येथील आहे. त्याची आई मनीषा सिंग ह्या लहान मुलांचं रुग्णालय चालवतात आणि त्याचे वडील सुनील कुमार हे एक व्यावसायिक आहेत. आता त्याच्या आई सांगतात की तो 2 वर्षाच्या आधीपासून छठ घाट येथे पोहायला लागला होता. म्हणजे 2 वर्ष वयाच्या आधीपासूनच त्याला पाण्याची गोडी लागली होती आणि त्याच्यानंतर तो ध्रुव धरणात पोहायचा हट्ट करायचा. म्हणजे पाण्याबद्दलची त्याची ओढ ही लहानपणापासूनच पाण्यामध्ये जाऊन पोहण्यामधून दिसून येत होती. आणि आईने आणि वडिलांनी त्याचा पाण्याबद्दलचं असलेलं आकर्षण लक्षात घेऊन तो 3 वर्ष वयाचा असतानाच त्याला पोहण्याच्या क्लासमध्ये दाखल केलं होतं. आणि तिथे त्याने आपल्या पोहण्याची अशी चुणूक दाखवली की त्याच्यापेक्षा वयाने मोठे असलेले जलतरणपटूसुद्धा आश्चर्याने तोंडात बोटं घालायचे. आणि त्याचं हे कौशल्य वादातीत होतं आणि ह्या कौशल्याच्या आधारानेच त्याने वयाच्या 7व्या वर्षी पाल्कची सामुद्रधुनी पोहून जाण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळे त्याला पाल्कची सामुद्रधुनी पोहून जाणारा कमी वयाचा आणि वेगवान जलतरणपटू असा किताब मिळालेला आहे वयाच्या 7व्या वर्षीच. आणि त्याची जी पोहण्याची अकॅडमी आहे, ओपन वॉटर स्विमिंग अकॅडमी, यांनीसुद्धा त्याला 2026चा OWSAT OSWAT वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार देऊन गौरव केला आहे. आता ही जी अकॅडमी आहे तामिळनाडूमध्ये आहे आणि तामिळनाडूच्या ह्या अकॅडमीने त्याचं हे कौशल्य पाहिलं की हा 29 किलोमीटर श्रीलंका ते भारत, तलाई मन्नार ते धनुषकोडी असं अंतर पोहून आलेलं आहे. मोठी मोठी माणसं जी चांगली पोहतात तीसुद्धा समुद्रात पोहण्यासाठी उतरण्याचा धोका पत्करत नाही. परंतु हे बालक ईशांक सिंग काहीतरी वेगळं कौशल्य आणि काहीतरी वेगळा दैवी आशीर्वाद घेऊन आलाय असं म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही. कारण त्याची स्वप्न बघा, किती मोठी स्वप्न तो पाहतोय. तो म्हणतोय मला आता श्रीलंका ते भारत आणि भारत ते श्रीलंका असं 60 किलोमीटर अंतर एका दमात पोहून जायचं आहे. दुसरं त्याचं काय स्वप्न आहे बघा, मला इंग्लिश खाडी पोहून जायची आहे. तिसरं तो काय स्वप्न पाहतोय की मला ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करायचं आहे आणि जलतरण या क्रीडा प्रकारात भारताला पदकं मिळवून द्यायचे आहेत, असं त्याचं मोठं ध्येय आहे, मोठं उद्दिष्ट आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन तो म्हणतो की मला जगातील 7ही महासागरांमध्ये पोहायचंच आहे. अशा पद्धतीचं मोठी स्वप्न पाहणारा हा ईशांक सिंग खरोखर त्याचं जी जिद्द आहे, त्याचा जो निश्चय आहे, तो निश्चय त्याने वयाच्या 7व्या वर्षीच 29 किलोमीटर पाल्कची सामुद्रधुनी पोहून जाऊन दाखवून दिलेला आहे. आणि एवढी मोठी स्वप्न तो पाहतोय
म्हणजे तो भारताला जलतरण जलतरण ह्या क्रीडा प्रकारातला एक मोठा हिरा सापडला आहे असं म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही. त्याला स्विमिंग पूल ते ओशन ह्या टप्प्यापर्यंत आणण्यासाठी त्याला मोठी स्वप्न बघायचं एक सवय त्याच्या मातापित्यांनी आणि गुरुजनांनी लावली. अनूप कुमार जयस्वाल आणि बजरंग कुमार हे त्याचे गुरु आहेत जलतरण ह्या क्रीडा प्रकारातील, ज्यांना आपण कोच म्हणतो. तर ह्या कोचने सुद्धा त्याचं हे पोहण्याचं कौशल्य आजमावलं होतं, डोळ्यांनी पाहिलं होतं आणि त्यांच्या लक्षात आलं होतं की 5 किलोमीटर तर हा दिवसाला सकाळी पोहायला आला तर सहज पोहून जातो. त्याला आता जास्त अंतर पोहून जायची सवय लावली पाहिजे आणि म्हणून त्याला त्यांनी समुद्रात पोहायला प्रोत्साहित केलं, जेणेकरून त्याचा एन्ड्युरन्स, त्याची जी अधिक काळ पोहण्याची क्षमता आहे, एन्ड्युरन्स, ती वाढवण्यासाठी त्याला समुद्रात पोहण्यासाठी त्यांनी त्याला सवय लावली, त्याला बाध्य केलं आणि त्याला ती सवय लावली. आणि त्याच्या आधी त्याला ध्रुव नावाचं जे धरण आहे झारखंड रांची येथे, तिथंसुद्धा त्याचा पोहण्याचा सराव करून घेतला, जेणेकरून पोहताना जो दम लागतो माणसाला, तो दम सहन करण्याची, ज्याला आपण दमसास म्हणतो, म्हणजे एका श्वासात जास्त अंतर पोहून जायचं, असा त्याचा दमसास वाढवला, जेणेकरून त्याला पोहताना दम लागणार नाही आणि तो अक्षरशः सहज असा पाण्यावर तरंगत तरंगत पोहत पुढे जाईल. आणि अशा पद्धतीने सराव करून घेतल्यामुळेच पाल्क, PALK ही सामुद्रधुनी तो सहज पोहून गेला. त्याचा नियमित सराव 2 तासाचा होता आणि तो अत्यंत सर्वसाधारण होता. तो त्यांनी 5 तास वाढवला आणि कधीकधी तो 8 ताससुद्धा त्यांनी त्याच्याकडून सराव करून घेतला, जेणेकरून सागरातले किंवा समुद्रातले जे वॉटर करंट असतात, म्हणजे पाण्याचा जो वेगवेगळा प्रवाह आणि तापमान असतं, ते त्याच्या शरीराला सहन होईल, त्याची ताकद वाढेल, त्याची ऊर्जा वाढेल आणि तो पाण्याचे प्रवाह, तिथलं तापमान, पाण्याच्या लाटा आणि समुद्रावरून वाहणारा वारा याला तोंड देऊ शकेल, अशा प्रकारची तयारी त्याच्याकडून करून घेतली. आणि 7व्या वर्षी त्याने हा किताब जिंकला, त्याने हा बहुमान मिळवला आणि आपलं रांची शहर, झारखंड राज्य, भारत देश यांची मान अभिमानाने उंचावली. आणि त्याच्या शाळेलासुद्धा त्याच्या या कार्यकर्तृत्वाचा अभिमान आहे. त्याच्या शाळेचे प्राचार्य, म्हणजे त्याची जी शाळा आहे, त्या जवाहर विद्या मंदिर रांची झारखंड, त्याचे जे प्राचार्य आहे श्री BN झा, ते काय म्हणतात की त्याच्याकडे एक्स्ट्रा ऑर्डिनरी करेज आहे, धाडस आहे, मुलखावेगळं त्याच्याकडं धाडस आहे आणि त्याच्याकडे अनवेवरिंग डिटर्मिनेशन आहे, म्हणजे कधीही न ढळणारं असं त्याचं निश्चय आहे, कठोर असा त्याने निश्चय केलेला आहे. अशा या निश्चयी आणि धाडसी असणाऱ्या मुलाकडूनच पाल्कची सामुद्रधुनी पोहून जायचा, कमी वयाचा जलतरणपटू असण्याचा बहुमान त्याने जगात मिळवलेला आहे. आणि ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. शाळेने त्याला पोहायला प्रोत्साहित केलं आहे. कधीही त्याच्यावर अभ्यास किंवा इतर अभ्यासक्रमाचा दबाव टाकला नाही. त्याला त्याची वेगळी शिकवणी असेल, त्याला वेगळं मार्गदर्शन असेल, ते सगळं शाळेने त्याला दिलं. आणि शाळा म्हणते की तू जलतरण ह्या क्रीडा प्रकारात शाळेचं, शहराचं, देशाचं नाव रोशन कर आणि देशासाठी अत्यंत चांगले असे बहुमान मिळव, असा आशीर्वाद, असा पाठिंबा या शाळेने दिलेला आहे. मित्रांनो, आपण ईशांक सिंगचं अभिनंदन करूया. 7व्या वर्षी त्याने यशाला गवसणी घातलेली आहे आणि पाल्कची सामुद्रधुनी पोहून जाऊन त्यांनी आपल्यामध्ये असणारे सुप्त क्षमता, आपल्यामध्ये असणारी जी ताकद, आपल्यामध्ये असणारं ध्येय आहे, त्याची चुणूक आपल्या सगळ्यांना दाखवलेली आहे. त्याचं मनापासून अभिनंदन. त्याची आई मनीषा सिंग, त्याचे वडील सुनील कुमार, त्याचे कोच अनुज कुमार, अमित कुमार जयस्वाल आणि बजरंग कुमार यांचंसुद्धा आपण अभिनंदन करूया. प्राचार्य BN झा यांनासुद्धा धन्यवाद देऊया आणि सगळ्या मुलांना सांगूया की तुम्हीसुद्धा असंच काहीतरी मोठं ध्येय बघा, ते प्राप्त करण्यासाठी धडपड करा, कष्ट करा, काबाड कष्ट करा आणि धाडस आणि एकाग्रता याला कुठलाही पर्याय नाही, ते अंगी बाणवा आणि
ह्या उन्हाळ्याचा सदुपयोग करून असंच काहीतरी मोठं साध्य करण्यासाठी निश्चय करा आणि कामाला लागा. या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. तुम्हाला विनंती करतो की माझे रील लाईक करा, शेअर करा, मला फॉलो करा, माझे व्हिडिओ पाहत जा, ते लाईक करा, शेअर करा आणि माझा यूट्यूब चॅनल आहे तो सबस्क्राईब करायला विसरू नका. एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. अनवट वाटेवर मी चालतो आहे. माझ्यासोबत वाटसरू व्हा, वारकरी व्हा, जोडलेले राहा ही तुम्हाला प्रार्थना. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.